हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति देव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हंगा महिषासुराला वधिजलेला मेघालचे दिसाक पळयला त्या महिषासुरानी तागेले सगळे राक्षस सैन्य देवीनं महालक्ष्मी रूपाचे त्या देवीनं संहार करतची इंद्रादी देवते भारी नतमस्तक जावन देवीला बरी तितली तांकां एक भक्ती आणि देवी नमका शरण येईल कडेन तीन रक्षण करला म्हूण सांगिल्ले एक संतोष तांकां रोमांचन जावन तांणी देवीक नाना रितीर स्तोत्र करतरस तांणी सांगताची अंबिके तुका नमस्कार करताचे आमी तुगेले प्रभाव की बल की कोणाकय वर्णिसूचे जायना तसले चंडिका देवी तूं समस्त प्रपंच तूं राखून दिला ताजे खातीर तूं राक्षसांक पुरे संहार केला आनी ती लक्ष्मी रुपारी ती पुण्यमंताल घर कडेन आसतकी अलक्ष्मी रुपारी पापिंगेल घरांत आसता सकट त्यांनी सांगताची आनी तुगेल पराक्रम देवासुरांगेल युद्धा संदर्भात तुगेले कर्म सगळे खंयचेय आमकां वगळसूचे जायना हें सांगू जायना तुची स्वाहा तुची स्वधा तू मुक्तीक कारणय तुची ते माये दुखून आमकां माया आमगेले मनांतली माया निवृत्त कोरून आमकां मुक्ती दितली तुची मुक्तीक कारण जावची तुची शब्द स्वरूपी सर्व वेदांकय आश्रय तुची सगळी नाना रिती तांणी होगळसिताची आनी म्हणटाची मधुकैटभ तांगेले शत्रू जावन आशिल्ले विष्णूले हृदयांत तूं वासस्थान करून घेतला न्हू देवी तूं लक्ष्मी तुची म्हूण म्हणटा आनी रुद्र समीत तागेले कसले कार्य जावका जाल्यार तुगेले अनुग्रहा खातीर तवई राखून रपता म्हूण म्हणटाची मागीर सांगतात तांणी देवीक तुगेले मंदहास भारी चंद तेवय कशी ईशत्सहा सममलम परिपूर्ण चंद्र तूं निर्मल जावन आशिल्लें अमलम परिपूर्ण चंद्र अमलम म्हळ्यार कसले कल्मश ना आशिल्लें निर्मल जावन आशिल्लें तुगेलें तोंड परिपूर्ण चंद्रबिंबशी आसा चंद्राल वयर पुणी थोडे कल दिसो पुरो जाल्यार देवी तुगेले तोंडार कसलेची कल्मश म्हणलेले ना तूं भांगरा कनक वर्णाची म्हूण म्हणटा जांबून दांबारम म्हूण म्हणटाची जांबूनद अंबरम म्हळ्यार भांगराची तशीच भांगरा वर्णाचे आंवंगल घालिल्ली तशीची विष्णूक हाटकांबरम हाटक म्हळ्यार भांगर जांबूनद म्हळ्यार भांगर तशीची तिका कनका म्हूण म्हणटाची भांगर प्रत्येक भांगराची म्हळ्यार ती स्वर्ण बण्णाची म्हणजे भांगरा बण्णाची तशें तिका गौरी म्हणचे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणटा ती नारायणी नारायणा बायल नारायणी तिची गौरी तशी पळय तिका सांगताची तशी तुगेले तोंड पळोवनूय ते महिषासूर तुगेलें तोंड पडलें कोणय तुगेले वयरी आक्रमण करच्याक मागशी सरताची तितली शांत स्निग्ध तोंड तुका जाल्यार त्या महिषासुराक तुगेले वयरी युद्ध करूं कशी मन येईल की तुका तो मारू येयलो कशी की तुगेले अन्य कसं म्हळ्यार तुगेलें तोंड पळयल जेनाक मारका म्हूण दिसल्यार तांणी तितले पापिश्ट जावन आसोकाची पुण्यवंता पळय तुगेलें तोंड पळयतना मोक्षाक कारण म्हूण सांगून दिसता म्हूण सांगतात तांणी होगळसिताची आनी म्हणटाची
तुका कोप येतना दृष्ट्वा तु देवी कुपितं भ्रुकुटीकरालम् उद्यच्च शांक सदृशच्छवियन्न सद्यः. तुगेले तू कोप येतना तू भुवे घांटी घालत पळय तेन्ना तुगेले तोंड भारी भयंकर दिसता. ते भयंकर तोंड खंयची बण्णाचें आसता गो स्वे उदया येवचें चंद्रशी म्हळ्यार उदया येवचें चंद्र केन्नाय तांबडो तशी तांबडो वो बण्णाचें तुका कोपान येवची तें बण्ण तशी तुगेले ते कोपिश्ट तेजोमय जावन आशिल्लें तोंड पळोवनी महिषासूर प्राण सोणान अशें वरलो इत्याकी त्या वयर तुगेले करूण तागेले वयर इत्याक म्हळ्यार कोणेय कोपिश्ट जावन आशिल्ले यमाक येद्र राबील पळयल्यार कालस्वरुपी यमाक येद्र राबील पळयल्यार बिताची तांतू तूं कराळ कालस्वरुपी जावन ते महिषासुराल येद्राक कोपिश्ट जावन राबले तागेले हृदय स्तंभन जायना तिलोड तो मरना तिलोड यमय आस पळय तुगेले एक कारुण्य आसच्या पुरो महिषासुराल वयरी ताका उद्धार करता कशें संहार करून ताका उद्धार करचे खातीर तूं त्या रूप घेवन तागेले रायली ताका भंय जायन ताजे खातीर दिसता. तसल देवी तूं प्रसन्न जा तुका तूं कोपिश्ट तोंड तुगेले पळयल्यार आमकांय भंय जाता. तशी तूं सर्व देवतेंगेल पशी सर्व ब्रह्मादी देवतेंगेल पशी परमस्वरुपी जावन आस तूं बिनी प्रसन्न जाल्ली म्हूण जाल्यार प्रपंचाचो उद्धार जाता. खूप आयलो म्हूण जाल्यार सर्व वंश निर्वंश करून सोडता तूं. तशी महिषासुराले सगळे सैन्य नाश जाल्ले हें आत्तां आमकां कळ्ळें. देवी तूं खूप केल्लो म्हूण जाल्यार महिषासुराल कुल नाश केलेलो बरी तुका द्वेश कोण करता तांगेलो कुल नाश करता न्हय म्हूण सांगून त्या रितीर हें सांगचें. तशी विज्ञातमेतदधुनैमयदस्तमेतः नीतं बलं सुविपुलं महिषासुरस्य. महिषासुराले सगळे सैन्य नाश जाल्ला तशें जावन आमकां आत्तां कळ्ळी हें म्हूण सांगून सांगता. ते होगळसितात तांणी स्तुती करताची आनी म्हणटाची तूं कोणाल विशयांत प्रसन्न जाल्या पळय तांगेले विशयांत तूं भारी प्रसन्न जाल्ली म्हूण जाल्यार तसल जनाक तुगेले प्रसन्नतेक तुगेले अनुग्रहाक कोण पात्र जाल्ला तांकां सर्व कडेन गौरव मेळटा. तांकां केन्नाय अभ्युदय जाता आनी तांणी सर्व देश विदेशांत तांकां गौरव दिताची ऐश्वर्य यशस्सू सकड तांकां मेळटा. आनी कसो म्हळ्यार धर्म अर्थ काम मोक्षाक कसलेची न्यून जायना तशीची तांणी बायल चेडूव सेवक धन ग्रह इत्यादी पुरे समस्त सुखावटू तांणी मांचून आसताची. अन्य कसं म्हळ्यार धर्मार्थ काम मोक्षाक कसली हानी जायना हांगा म्हूण म्हणला. तेषां यशांसी न च सीदति धर्मवर्गः म्हळ्यार धर्मवर्ग म्हळ्यार धर्मार्थ काम मोक्ष म्हूण म्हळ्यार चतुर्विध पुण्य पुरुषार्थ कसले न्यूनत आसना. इती खातीर तांगेलें संपादन धर्मार आसता न्यायार संपादन करताची अर्थ संपादन तांगेले न्यायाची ताजे नंतर तांकां ताजी निमती आशितांनी कितली तांकां विपरीत दुराशना अभिलाषना मोहना लोभना कसले ना. जसं की एखाद्या मन दिल्लेले आशी मनशा सहज जाल्यार तांतू भितर तांणी संतृप्त जावन आसताची. तशी तांणी कर्म करताची जाल्यार त्या कर्म चांगरीतीचे आशिल्ली देखून तांकां तांगेले अभ्युदयाक उद्धाराक कसले तोंदरी जायना. आनी सांगतात दरम्याणी देवी सकलानी सदैव कर्माणत्यादृत प्रतिदिनं सुकृती करोती. हे देवी पुण्यात्म केन्नाय आदरान धर्मविहित कर्म करता त्यांची तुगेले अनुग्रह ताका मेळटा तो स्वर्गाक वता. तशें जावन देवीक तिनी लोकांतूय फल दितली म्हणचें. हे दुर्गे तुका स्मरण केल्लें म्हूण जाल्यार तुगेले अनुग्रह आमगेले वयरी आयली म्हूण जाल्यार तूं सर्व भंय निवारण करता. सुख कोण आसाची म्हूण लेखल्यार तांणी सुख आशिल्ल्या जनान तुका स्मरण आतां कश्टार तुका स्मरण करचें सहज तेदन तूं तांगेले भंय निवारण करता. खंयचे भंय कश्ट दारिद्र्य दुख्ख असल पुरे भंय निवारण करता. म्हणून सुखार आशिल्ल्या जनान तसल्यार स्मरण करूं ना हांवें ना तांणी स्मरण करताची. सुख आशिल्ल्या जनान स्मरण करता तांकां चांग बुद्धी दिता. दारिद्र्य ना दुख्ख ना भंय ना कसलें ना. तूं सोण विंगड कोण सर्व प्राणीले उपकारा कोसकर केन्नाय दयेर आसताची कोण दय करताची म्हळ्यार तुगेली इतली दया मयी जावन आशिल्ली वात्सल्यमयी जावन आशिल्ली देवी अन्यथा कोणेय नाची म्हूण सांगून त्या अर्थार तांणी सांगचें. तूं कोणाल कडेन वास करनास
त्या घरकडे परस्पर प्रीती आसता म्हूण. आनी ते राक्षस हत जलींच म्हूण जाल्यार जगत्याचे सुख सगळे जगत्य सुखार आसता. चिरकाल नरकांतू नरकांत म्हळ्यार नरक लोक म्हणटा पळय तांतू भितर चिरकाल म्हळ्यार कितलीं वर्श काळ तांतू भितर यश्चित असल पाप केल्ली म्हूण जाल्यार तांणी एक पंत मेगेल्याक युध्द केल्लें रितीर जाल्यार तांकां मरण मेळटा पळय. युध्दा वेळार मरण मेळ्ळ्यार तांकां वीरस्वर्ग मेळटा म्हणटात न्हय. तशी देवीक त्या राक्षसांगेल वैरी कारुण्य आसतकय इतका म्हूण म्हळ्यार दोनी रितीर देवी जगत्याचे विशया पळयती. म्हळ्यार राक्षस हत जल्लींची म्हूण जाल्यार जगत्य सुखार आसता म्हूण तिका गोत्तस. आनीक कसं म्हूण म्हळ्यार ते राक्षस तांणी कांय कितलीं कोट्यंतर वर्ष काळ नरकांत लोळची तितली पाप केला जाल्यार आपणा लोट युध्द करून तांकां युध्दांत मरण मेळ्ळें म्हूण जाल्यार तांणी तशी पुणी स्वर्गा वच्चोची म्हूण सांगून तिकेक ते राक्षसाई तिगेले चेडूं ते तांणी दुश्ट चेडूं देव ते शिश्ट चेडूं ते दुश्ट चेडूं जाल्यार हांव केन्नाय वायट लेखतव्या म्हूण तांकां शिक्षा दिता जाल्यार तांगेले बरेंच आटयता ती. तशी तांकां तशी पुणी बरी जेवो म्हूण तांगेले लोट तूं युध्द करता दिसता म्हूण सांगून तिका हांगा सर्व ऋषी मुनी तिगेले एक आराधना स्तोत्र रुपार करता रसजी. मागीर निमगिताचें दृष्ट्वैव किं न भवति प्रकरोति भस्म सर्वासुरान् ऋषु यत्प्रहिणोषि शस्त्रं लोकान् प्रयान्तु रिपवोऽपि हि शस्त्रपूता इत्थं मतिर्भवति तेष्वपि ते अतिस्वात्साध्वी. तूं पळयल मात्र कोपान बिणी दोळ सोडून पळयल सर्व राक्षस नाश जाताची तितली शक्ती तूं कस जाल्यार तूं शस्त्र प्रहार करूनची युध्द करूनची तांकां नाश करता. इतका म्हूण म्हळ्यार शत्रूची तांणी राक्षसत तांणी लोकां वायट केला तांणी जाल्यार तुगेलो ते पवित्र आयुध तांकां लागली कुडले तांणी पवित्र जाताची. तशी पुणी तांकां उत्तम लोक मेळटा जाल्यार मेळ्ळो म्हूण सांगिल्लें. तुगेले आशी म्हळ्यार तुगेली एक रिती ती देवी म्हळ्यार तशीची. दुश्टालान तूं एक करपा बुद्धी दाखोवची तसली एक देवी तूं म्हूण सांगून तांणी सांगताची. तशी मागीर वापस सांगता खड्गप्रभा निकर विस्फुरणैः ततोग्रैः शूलाग्रकान्तिनिमहेन दृशो असुराणां यन्नागता विलयमंशुमदिन्दुखण्ड योग्याननं तव विलोकयतां तदेतत्. तुगेले खड्गा दुखून भायर येतरच पळय उग्र जावन आशिल्लें एक प्रकाश जेवो तुगेले शूलाची कांती तेदना ते राक्षसांगेलो दोळो कुरुड जावच्या नज म्हळ्यार मेगेलेक प्रभा वलय पळोवच्याक ते कोणाकय साध्य ना. मर्त्य लोकांतुले कोणाकय साध्य ना. देह नाश आशिल्लो कोणाकय साध्य ना. तशें जावन हांव तसले दोळ दाखय तशें एक दोळ बिनी सोडलो म्हूण जाल्यार कोपान ताजे भितर त्या दोळ्या दुखून येवचे विपरीत कांती आसा पळय ताजीन त्यांनी सुराले उदोळ बिनी कुरुड जाल्यार म्हूण म्हणलेलें एक प्रिती तुका तांगेले वयरी. तशें जावन तूं तांणी तुका पळयल्यार तूं तांकां पळयल्यार तुगेलें तोंड तें एक चंद तूं कितलेय कोपान पळय त्या तोंडाचें तेज कशें म्हळ्यार अमृत पिवयतकी म्हणल्यार आसता. तशें जावन तांणी तुगेले दोळ पळयता आनी तुगेले तोंडय पळयतात न्हय तांणी त्या तोंडाचें एक शांत तोंड दोळ कोपिश्टू तशी जाल्यार ते देवीले एक शांतता ते दुश्टांक पळोवन दुश्ट त्या शांतता पळोवन आशिल्ले देखून ते प्रखर जावन आशिल्ले तिगेले कोप ताजेन तांगेलो दोळो कुरुडू जायना म्हूण. म्हळ्यार आनीक कसो म्हूण म्हळ्यार तांणी सांगता देवी वायट जन्म आसताची तांकां पुरय एक क्षण मात्रांत तूं नाश करता. तशीच तुगेलें हें रूप पळय तूं आतां दाखयतरस तें अविचिंत्य रूप असदृश रूप हें रूप कोणाकय ना. तशीच तुगेले शक्ती विशयी विंगड सांग का म्हणू ना. तुगेली शक्ती देवतेंक बाद दिलेले असुरांक संहार करची तसले शक्ती ती तुगेले जाल्यार त्या शत्रूल तूं दय दाखयत न्हय तुगेले एक विशेषत कसं म्हूण सांगचें
वैरिष्वपी प्रकटितैव दयात त्वयेत्थम असं लेख दय तू गेलाय शत्रुंगेल वैरी दाखयत नव्हे म्हूण तशी आणि सांगतात त्यांनी शत्रुनाश करता शत्रुनाश करून या तिन्ही लोकांकही तू रक्षण करता कोण युद्धान तू हत जाता की त्या शत्रू सैन्य स्वर्गा वता इतक तुगेले हाताचे स्पर्श जलेले आयुधान तांकां मरण इले म्हणटना तांणी पवित्र जलींची तश्चावन तांगेले आंगांतूल पाप पुरे नाश जलेले दिकून तांणी स्वर्गाक वताची म्हणून सांगता तेंची तितले एक नमने करुणा तितले एक नमने प्रीती तुका आस सर्व भक्तांगेल वैरी सर्व तुका कोण प्रीती करताची तांगेल वैर कितली प्रीती तुका आस तीच प्रीती तू वैरींगेल वैरी दाखयता तांकां कसं की एक बरेपणा खातीर शिक्षा म्हणून दित शिवाय तांकां शिक्षा न्हय ती शिक्षण तुगेले तितले दुखांतूय तितले एक कश्टांतूय तांणी मरण पावताचें म्हण जाल्यार तुगेल्या हातान मरण पाविल्लें देखून तांकां बरेंच जाता म्हण आनी तस्सले देवी तुका आमी मस्त नमस्कार करताची तुगेले एक हें पराक्रम पळोवन आमकां शत्रू जावन नाशिल्लो असुरांगेल वैरचे भंय समीत चमकले तशें हांव तुका मस्त नमस्कार नमो नमः आनी सांगताची अंबिका देवी तुगेल त्रिशूल आसा पळय तें आमकां केन्नाय रक्षण करो तुगेल खड्ग ते केन्नाय आमगेल वैरींक संहार करो तुगेल ते घंटे शब्दान दुश्टांगेले हृदय स्तंभन जावन तांणी नाश जावची तुगेले बिल्लाचे ठेंकार आसा पळय शिंजिनी तांडीत नेवचे ठेंकारू ते ठेंकारांनी सर्व वायट शक्ती नाश जावो तशी तूं आमकां रक्षण करी पळय गांठ जागंट सकಡೆ घरा मारका घरा आसूचे दुश्ट शक्ती नाश जाता म्हणटा पळय इत्याक म्हळ्यार येंची पळय हांगा ते दुश्ट शक्ती नाश जावचे खातीर ते देवील हाता आसूचे घांट वाजील कुडले सर्व दुश्ट शक्ती धांवता म्हणून सांगील पळय हांगा तशी त्याने सांगताची कसले म्हळ्यार तुगेले शूलायुधान आमकां 4 दिक्कांनी रक्षण दी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तिनी लोकांतूय संचार करचे तसले जेवो तू विराजमान जावन आशिल्ले तुगेलें हें सौम्य रूप आनी तुगेलें अत्यंत घोर रूप दोनी रुपान आमकां रक्षण करी म्हळ्यार सौम्य रूप खंयचे देवीले चंडिका देवी चंडिका दुर्गा म्हणटा पळय ह्यात द्वितीय अध्याय खंयचे महालक्ष्मी चंडिका दुर्गा रूप घेवन हें न्ही जावन रूप सौम्य जाल्यार महिषासुर मर्दिनी जतन तीची घोर रूप जत्तिका इत्याक म्हळ्यार राक्षसा मारवची तिणें तशें न्हू राक्षसांक भीती करची तसले घोर रूप धारण करून वता भक्तांक पळोवचें येता ती सौम्य रूपाची चंडिका दुर्गे तशी तिका नाना रूप करूंक कळटा ती कामरूपी देवी तिका नाना रुपार प्रत्यक्ष जावच्याक जाता तशी तांणी सांगताची हे अंबिका खड्ग शूल गदादीनी यानी च अस्त्राणि ते अंबिके करपल्लव संगीनी तैरस्मान रक्ष सर्वत तुगेले करपल्लव संगीनी तुगेले हाताचे स्पर्श जल्ली कूडले तुगेले ते कसं सकडी अस्त्रस खड्ग शूल गदा मागीर इन्नितर कसले अस्त्रस ताजीन तूं आमकां रक्षण करी सर्व दिक्कान रक्षण करी ते पुरे अस्त्र तुगेले हाताचे संग म्हळ्यार तूं हातान स्पर्श केलेले देखून ताका तूं प्रयोग केल्ले कुडले ते अस्त्र कोणाल वयर प्रयोग केला तांणी खंडीत नाश जाताचे म्हळेले खंडीत म्हूण सांगून सांगताची तशी सुमेध ऋषी सांगता देवतेन तिका स्तुती केले नंतर तांणी कसं करताची म्हूण म्हळ्यार स्वर्गाचे नंदनवनांत जाल्लेले तसले परंबळी फुल्लान तिका अलंकार करताची तिका पूज करताची तिका गंध इत्यादी लेपन करताची तशी जगद्धात्रीक 16 पूज तांणी करताची सर्व देवतेन धूप दीप भक्तीन पूजन करतना नवे देवी संतोष जल की तिका आनी त्या सर्व देवतेंक सांगता काय ती व्रियताम त्रिदशः सर्वे यदस्मत्तोऽभिवाञ्छितं ददाम्यहम् अतिप्रीत्या स्तवैरेभिः सुपूजिता ती सांगता काय कसं म्हण म्हळ्यार तुमकां कसलो वर जाय तुमी निमकात इत्याक म्हण म्हळ्यार तुमी इतली स्तोत्र करतना म्हाका हांव संतृप्त जाल्लें तशें हांव तुमकां कसलो वर जाय तुमी निमगो येता म्हण म्हणटना देव ती सांगताच की हे देवी
तू तू इतली अनुग्रह आमगेल वयर केल्ले कश्ट परिस्थितीर ते महिषासुरा मारन आमकां पुराय जनान रक्षण केल्लें तुगेलें रक्षण केन्नाय आमगेले वयर आसता तुगेलो अनुग्रह आसता हाजे पयशी चड आमी कसल निमगुची तुगेल्याक निमगू कसं न्ही म्हण म्हळ्यार परमात्मालो अनुग्रह आमी जाल्यार रितींतले जे हें आमकां कसं सांगताची देवतें सात्वीक तें तांणी सांगताची कसलें म्हण म्हळ्यार देवा लागीं तें जाय हें जाय आनीक जाय दुसरें जाय आमी ऐहिक सूख निमगुच्यान तूं जाल्लें आमगेलें आयुश्य देवा लागीं जाल्यार तें ऐहिक सूख त्या खंय तर येता देह सुतय जाल्यार शाश्वत सूख कसलें म्हळ्यार देवीले आशिर्वादू अनुग्रह तें आमगेले हांगा जगत्यांत इहांत आसतनाय तें येता परांत वतनाय तें आमगेले वटू येता तशी तांणी सांगताची हे महेश्वरी आमगेलें शत्रू जावन आशिल्लो महिषासूर हत जालो आनी तुगेलें निमगूच कसं कसलें ना जाल्यार तूं आमकां वर दित म्हणलां न्हय एक आमी निमगिताचें वर कसलें म्हळ्यार केन्ना केन्ना आमगेले वयरी महत्तर आपत्तू येता ते वेळार आमी तुका स्मरण करताचें तेदन तूं येवन आमकां पावका म्हूण सांगून तांणी संस्मृता त्वं नो हिंसेताः परमापद तुगेलो उडगास कोरून आमकां तूं राखू तेदना येवन आमकां तूं राखूका केदन आमी तुगेलें संस्मरण करताची कश्टा वेळार तेदन तूं म्हळ्यार हांगा तस जाल्यार आत्तां म्हणलें कश्टा वेळार मान न्ही सदा सर्व काळ देवाक आमी स्मरण करता तेंचे हांगा आमगेले कश्टांत येवन तूं पावका म्हळ्यार ताजेर तूं देवतेई कश्टा वेळार मात्र देवालो उडगासो देवीलो उडगास करताच म्हूण न्ही तांणी निरंतर स्तुती करताची देवीले जाल्यार कश्टा वेळार तांणी तेंचे म्हण पळय संस्मृता कश्टा वेळार गडगडी तुका आपयताचें आमी तेदन तूं येवका म्हणून आनी सांगतात तांणी अमलानना म्हण ताची शुभ्रवदना म्हूण तशी खंयचे आमी मान न्ही खंयचे मनीशू ह्या स्तोत्रान तुगे स्तुती करतकी ताका ऐश्वर्य दी ताका वैभव दी ताका धन दी ताका सर्व संपत्त पत्नी पुत्र इत्यादी सर्व संपत्त ताका दिवका तशी कोण देवतेंक मात्र न्ही कोण हे मनीस तुगे स्तुती करतकी तांकांय तूं अनुग्रह करका म्हूण म्हणटना सुमेध ऋषी सांगतकी हे राया देवते निमती जगत्याच्या हिता खातीर ती भद्रकाळी जावन आशिल्ली ती महालक्ष्मी ती सांगतकय हांव तुमकां खंयचे कश्टा वेळार तुमी म्हाका स्मरण करता तेन्ना हांव तुमकां पावता म्हूण तशी हांगा सुमेध ऋषी त्या सुरतरायाक सांगताची ही देवी तिनी जगत्याकय बरें जावका तिनी जगत्यांतूय संतोषार सुखा जिवान म्हूण लिखून ते देवतेंगेले शरिरा दुखून कशी ती उत्पन्न जाल्ली म्हणलेलें महिषासुराल वदेचे पयशी फुडें तुका सांगून महिषासुराल विशयी सांगून जालें आतां दुर्गेले महालक्ष्मी रूप ते महालक्ष्मीले दुर्गा रूप ते महिषमर्दिनीले ते सात्वीक मागीर महिषमर्दिनी जातना ती ಸ್ವಲ್ಪ भारी एक नमने घोर रूप घेता हें बरें तुका सांगलें मागीर तसल्या देवील काणी जाल्ले म्हूण लिखून का वापास ती लोककल्याणा खातीर दुश्ट जावन आशिल्ले ते दैत्य शुंभ निशुंभ सपळे तांगेल वधे खातीर लोककल्याणा खातीर देवतेंक उपकारिणी जावन आशिल्ली ती गौरी रुपान कशी जन्मा आयली वापास कशी तिणें अवतार घेतले त्या कशी जल्ला पळय तशी यथावत तुका सांगता आयक म्हूण म्हणटा हांगा सावर्णिक मन्वंतराक हें मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतराचें म्हणटाची तशी ते सावर्णिक मन्वंतरा मार्कंडेय पुराणांतू सावर्णिक मन्वंतराचे संबंध पाविले देवी महात्मेचे इंद्रादी स्तुती म्हणलेले 4 अध्यायांक जाले अंत भितरी महाकाळी आनी महालक्ष्मी हे विष्णू पत्नी महालक्ष्मीले दुर्गा रूप आनी महिषमर्दिनी रूप महाकाळी दुर्गा रूप महालक्ष्मी महिषमर्दिनी रूप आनी गौरी रूपान पार्वती आसपळे ते पार्वती रूपातून ते आईले देवी रूपाचे विशय आमकां आनी उत्तम चरित्रांत मेळटा प्रथम आनी मध्यम चरित्रां हे केदन जाल्लेले म्हूण आमकां मन आयलें रे सुरवेक सृश्टीचे सुरवेक प्रळय कालो अंती जत म्हणटना
सृष्टी शूर जे प्रलय काल अंत्य जाले सृष्टी प्रारंभ जाले त्या वेळा प्रारंभ जेवची वेळा कची महाकाळीले काणी ब्रह्माक पळय ब्रह्माक ते मधुकैटबान सृष्टी ती देवाल प्रथम सृष्टी ब्रह्मू प्रथम सृष्टी मधुकैटब ಒಟ್ಟು ಒಟ್ಟುची ब्रह्मू सात्विक सृष्टी त्याचे मधुकैटब राजस तामस तगेल कन्ना दुखून सृष्टी जलेली त्यांनी म्हणताची इकाणे मेयकलची हंगा ती दुर्गा रूपाची देवी ती महाकाळी जावन महाकाळी दुर्गी जावन येता प्रलयाचे अंत्यांतू सृष्टीचे प्रारंभांतू मागीर सृष्टी जाली नंतर सुर्वे मन्वंतर कोणाले स्वयंभुव मन्वंतर म्हणतात तांतू ती महिष्य मर्दिनी जावन येता त्याची महालक्ष्मी रूप त्या तिन्नीचे स्वयंभुव मन्वंतर जाले स्वारोचिश जाल्ले मागीर उत्तम मन्वंतर जाल्ले तापस मन्वंतर जाल्ले आत्त आम्ही सत्ता वैवस्वत मन्वंतर अंतसुची हांगा शुंभ निशुंबाल काणी सर्व शुंभ निशुंबाले पूर्ती काणी हंग येता हे शुंभ निशुंभ म्हणारी तन्नी तशी महिषासुराल म्हणके सर्व स्थानांत तन्नी अधिपती जावन आसताची सूर्याक सूर्याल काम करू सोणाची अग्नील काम करू सोणाची यम तांगेल निग्रह अस वरुण तांगेल निग्रह अस अशी पुरे कोरून तन्नी देवतेंक तांगेल देवतेंगेल स्थानार तन्नी बसल्यांची कोणे शुंभ निशुंभ आणि तन्नीची या पुरे काम करताचे कसले सूर्याले अग्नीले वरुणाले सगळे तांकां कुशीशील तशी आता सूर्याले अग्नील वरुणाल काम तांणी केलें वाडणे आशिल्लें देवाल अधीन जावन ना तांणी देवान सांगिल्लें तशी एक चुरी चलनाची देवा द्वेश करतात तांणी तांगेल कुशिरी जाय जाल्यार तांकां उजवाड दिताचे जाय जाल्यार देशाक उजवाड दिताची तांकां नज आशिल्ली जनाक उजवाडू ना काळोखूची केन्नाय तशी अग्नी तशीची यज्ञाची अग्नी तांकां जायना तांकां पुराय यज्ञा खातीर केल्ली अग्नी पुरे तांणी नाश करताची तशी खंयी यज्ञ जेवच्याक तांणी सोणाचे अग्नी समीत तांगेले निग्रहान तो असता तशीची वरुणू पावसू तांणी सांगिल्ले कडेन वरुणान देवाल निर्णयार पावस हाडत न्हू तशी वरुणाक बंधना घाला आनी तांणी खंय देवका थंय पावस हाडयताची खंय नाका थंय हाडयनाची एक पंत खंय की अनावृश्टी जाल्यार खंय की अतिवृश्टी केलो पंत मागशी पावस हुवार येवन वचुका केलो पंत 4-5 वर्स बरं घालू अशी पुराय तांणी बाद दिवच्या शूर करता जनांक पळय तशें जाल्यार राक्षसी शक्ती चड जाताना असल पुराय प्रकृती वैरुध्य आमकां दिसचें आत्तां आमकां मस्त दिसता प्रकृती वैरुध्य ताजे अर्थ कसो न्ही म्हळ्यार वापास राक्षसी शक्ती वाडला आतांची राक्षसी शक्ती कामी चंड मुंड शुंभ निशुंभ अशी पुराय नांव दिवन तांकां विंगड कोरका म्हणना आमगेल देहांतू असले राक्षसी शक्ती आसता तशी हांगा तांणी महिषासुराल मर्दन जातरी ती देवी आत्ता उत्तम चरित्रेन तू शुंभ निशुंबाल मर्दन करचे खातीर वापास ती देवी हांगा येता हें कशी जाता म्हणल्यार तरुशी सांगता फुडें शुंभ निशुंभ म्हणलेले असुर तांणी तशीची विपरीत वरबल मदबल ताजे निमती इंद्राक सर्व देवतेंक तांणी निग्रहा दवन घेवन तिनी लोकांचे अधिपत्य तांणी पळयताची सूर्योय तोची इंद्रूय तो तांणीची कुबेराल अधिकारय तांकाची यम वरुणाले अधिकार तांकाचे तांणी वायू अग्नी हांगेल कर्मय तांणी दोगजन करताचे अशी देवतेंक पुराय तांणी सलवायताची आनी राज्य तांणी कळवून घेवन भायरी तांकां लकयल्या लकोन घालताची तशी महा असुराल निमती अधिकारींक पुराय कळवून घेवन तांकां लोकयल्या बरी जाता वय तांगेले अधिकारा दुखून तांकां देमयल्या बरी जाता ते सर्व देवते वापास लज्जी जावन भीतीन ती अपराजिता म्हणलेले देवीक स्मरण करता ती कोण सुरवेक महिषासुराले मर्दनानंतर स्तोत्र आयकून संतोष जावन ती केन्ना कश्टा वळारी आपत्ता वळारी आमकां येवन पावका म्हणटान पळय तशी ती आयली अपराजिता न पराजिता कोणाले निमती तिका एक सोल म्हणलेलें ना तसल एक अपराजिता देवी ती तिने वर दिला कशी आपत्कालार म्हाका स्मरण करायची हांव तुमगेर कसल आपत जाल्यार निवारण करता तशी योचन करताची देवते आनी हिमवत पर्वता वताची थंय विष्णू माय जावन आशिल्ले ते देवीक स्तोत्र करताचे हे स्तोत्राक अपराजिता स्तोत्र म्हणटाचे
देवती सांगताच काही कसले म्हण म्हळ्यार निचावनो बृहस्पतीन तांकां गुरू नव्हतो देवतेंगेलो प्रती पण कसले कश्ट येयला तांणी गुरुल्यागी समालोचन करचें तशी बृहस्पतीन तांकां समालोचन बृहस्पतील वटो समालोचन करतना बृहस्पतीन तांकां सांगचें हिमालयांत वचून देवीली स्तोत्र करायचें म्हणून सर्व जन हिमालया येवन ते विष्णू मायेल स्तोत्र करताचे देवी पळय स्तोत्र पराजय स्तोत्र कशें आसा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मृतां नमो देव्यै देवीक नमस्कारो महादेव्यै महादेवीक नमस्कारो तशें देवी म्हळ्यार कोण ती देवा संबंद पाविली मम माया दुरत्यया विष्णु माये ती शब्दिता विष्णुली माये ती विष्णूक संबंध पाविली तशें जावन तिका देवी म्हूण म्हणटाचे मात्र न्ही देवी म्हणून येवचें कारण कसलें म्हळ्यार दिवक्रीडा विजिगीशया ती सर्व लीला लीलाजाल जावन सर्व महिम दाखयत खंय तिका कोणाले अगत्य ना तिका तशी महादेव्यै म्हळ्यार कसं न्ही सर्व देवींक गेले अंतर्यामिनी जावन तिणें सुचें कोण ते सर्व देवी म्हळ्यार ब्रह्माल बायल ब्रह्माणी सरस्वतीश्च्या पुरो रुद्रा बायल रुद्राणेश्च्या पुरो मागीर वायू बायल भारती देवेश्च्या पुरो तशी ती वरुणा बायल वारुणी देवेश्च्या पुरो सर्व देवतेंक गेले बायलो कळवा इंद्रा रुद्रा बायल भवानी सर्व देवतेंक गेल्या अंगां भितरी त्या देवी आस कोणाले सर्व देवींक गेले आंगा भितर देवी म्हळ्यार कोण ब्रह्मरुद्रादींक गेली बायल तांगेले आंगां भितरी अंतर्यामिनी जावन ही महामायाची आस तशी जावन ती हांगा महादेवी म्हूण जाले सर्व देवतेंकय ती देवी म्हूण तसले देवीक आमी केन्नाय नियताः प्रणताः स्मृताम आमी केन्नाय तिका नमस्कार करताची केन्नाय नमस्कार कोरका म्हूण म्हणलें तरी हें सांगचें नानतलें आमी जाल्यार कशी म्हूण म्हळ्यार तिका केन्नाय तिका नमस्कार करका नानतलें कश्ट येता दुर्गे म्हणचें तेची संकट जेतना वेंकटरमणा म्हणचें तें समन्हय खंयची कालांत सुखार आसतनाय देवाल चड कोरका तशी कश्टार आसतना कशी चड जगता आमगेली निमती केन्ना आनी थंय सांगलें कसं न्ही म्हणून नम प्रकृते ही भद्रायै नियताः प्रणताः स्मृतम ती कशी प्रकृते ही भद्रायै ती तीन गुण प्रकृतीचे सात्विक राजसिक तामसिक गुण नियंत्रण करते भद्रायै सर्व जनाक मंगल करता ती मंगल करता म्हळ्यार कसं न्ही देवी मंगल करची सहज न्हय देवीन म्हळ्यार ते मंगळ कर आनी अमंगळ कर म्हळ्यार कसं न्ही म्हणून अमंगळ न्ही त्या प्रेना केप्पे म्हणटा जाल्यार आमी केलो पंत म्हणटाचे आयच्यो दिसू समना कोणाक तोंड पडयलें की सकाळीं उठान तशें कोणाल की एक तोंड अमंगळ आसा कोणाल की एक तोंड मंगळ म्हूण आसा जाल्यार ते एक दिसू अमंगळ आशिल्लें नाल्यार तोंडान एक दीस मंगळ दिसू पुरो जाल्यार हांगा देवी न्हय समस्त सर्व कालांत ती सर्व मंगळेची तशी हांगा तांणी देवीक नमस्कार करताची स्तुती करताची ते अपराजिता स्तोत्राचे वर्लेल श्लोका विशयी पायचे दिसाक आमी देवी महात्म्यांत पळया आदी सांगेल देवी महात्म्याचे सर्व विशयी परमात्माले देवीले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रत्यये स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता।